तर मित्रांनो, काही दिवसांपासून जे काय भारतीय युवा वर्गाने अर्थात जेनजीने जे काही देशभर आंदोलन केलेलं, जे नीटचे जे पेपर फुटलेले आणि ते पेपर फुटल्यानंतर ज्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या, त्याचा राग कुठेतरी या जेनजीमध्ये होता आणि त्याचं रूपांतर हे उग्र आंदोलनात झालं. आणि विधान भवनावर जेव्हा ते धडक द्यायला गेले तेव्हा काही पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामुळे त्याचा प्रत्युत्तर म्हणून त्यांनी देखील पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक, त्यांची जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक करणे, पोलिसांना मारणे, असे काही रागाच्या भरातून त्यांनी देखील कृत्य केलेले आहेत. तर मित्रांनो, मी ह्या गोष्टीचं समर्थन तर नाही करणार, परंतु त्यांच्या भावना समजू शकतो. म्हणजे जेव्हा वर्षभर जेव्हा विद्यार्थी मेहनत करून जेव्हा एकदम परीक्षेची फुल तयारी करतो आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी जेव्हा त्याला कळतं की अरे पेपर फुटला आहे, आता पेपर आता पुढे कधी होईल काय सांगता येत नाही, कुठली डेट मिळेल, तर तेव्हा त्यांच्या मनातला जो आक्रोश असतो ना, तो आपण समजू शकतो. आणि त्याचंच रूपांतर कुठेतरी त्या 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्यामध्ये झालं मित्रांनो. तर आपण हे सगळ्या गोष्टी जरी आपण मान्य केल्या तरी मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेणं आहे की आपण जेव्हा आपण सरकारविरोधात जेव्हा आपण कुठली आपली भूमिका मांडतो तेव्हा ती शांतपणे मांडणं हे खूप गरजेचं आहे. कारण एकदम आक्रमक होऊन जेव्हा आपण सरकारवर, म्हणजे जसं आता PMवर किंवा त्यांच्या आईवर वगैरे जे काही विद्यार्थ्यांनी जे काही टिप्पणी केली, अभद्र टिप्पणी केली, तर त्याचं समर्थन बिलकुल करता येणार नाही मित्रांनो. कारण आपण शांततापूर्ण आपण हे आंदोलन करणं गरजेचं होतं. परंतु ते जिथे उग्र झालं आणि पोलिसांच्या गाड्या फोडल्या गेल्या, पोलिसांवर जे देखील हमले केले गेले, यातून नुकसान मित्रांनो विद्यार्थ्यांचंच झालं आहे, जेनजीचंच झालेलं आहे नुकसान. भले सरतेशेवटी शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, हे जरी जेनजीला जरी वाटत असेल की ही आपली, म्हणजे आपण जिंकलो, ही आपली जीत आहे, पण नाही मित्रांनो, ही आपली जीत नाही आहे. कारण एक शिक्षण मंत्र्याने राजीनामा दिल्याने ह्याच्यात काही फरक पडणार नाही, त्याच्या जागी दुसरा कोणतरी येणार. आणि हे जे पेपर फुटलेत हे अशा व्यक्तीने फोडलेत की ज्याचा स्वतःचा देखील प्रायव्हेट क्लास होता, मग त्याने त्याच्या विद्यार्थ्यांचा फायदा करण्यासाठी त्याने ते पेपर फोडलेत आणि त्याला काही जणांचा सहभाग होता. तर त्यामुळे असं परत दुसरे शिक्षण मंत्री आल्यानंतर त्या कमिटीमध्ये तशी व्यक्ती येणार नाही, हे ह्याची शाश्वती देता येईल. किंवा दुसऱ्या कुठल्याही शिक्षण म्हणजे जे दुसरं कुठलंही शिक्षण घ्या, त्याच्यात देखील असे प्रकार होणार नाहीत का, याची कोण गॅरंटी देऊ शकता का? की आता शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला, चला आता करप्शन गेलं, किंवा इव्हन चला सरकार पालटवलं जेनजीने आणि दुसरं कुठलं सरकार आलं, तर ते शाश्वती देणार का की ह्याच्यात पेपर फुटी होणार नाही किंवा विद्यार्थी बेरोजगार राहणार नाहीत, चांगलं म्हणजे त्यांना योग्य ते शिक्षण मिळेल, अशी कोण गॅरंटी देईल का? नाही मित्रांनो. पण आता जे झाले ना, जे जेनजीने जे सरकारी कामात अडथळा आणणं किंवा पोलिसांवर पोलिसांना जे मारहाण केलेले, तर आज जिथे तिथे जे काही CCTV आहेत त्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांवर उद्या कारवाई केली जाणार, एवढं नक्की. त्यांच्यावर केसेस होतील आणि उद्या ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकून जर उद्या त्यांना या बाहेरची जरी ऑपॉर्च्युनिटी जरी येत असेल तर ती देखील नाकारली जाईल, कारण त्यांच्यावर केसेस असतील. बाहेर देशातला सोडा, परंतु देशात सरकारी किंवा प्रायव्हेट जॉब हे देखील मिळताना त्यांना खूप मुश्किल होणार आहे, एवढं तर नक्की.